नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास वाहिनीमध्ये. मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी जनरल सायन्सची सिरीज सुरू केली आहे. आजचा हा आपला प्रॅक्टिस सेट तिसरा आहे. यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. याआधी 2 व्हिडिओ टाकून झालेले आहेत जनरल सायन्सवरती. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर ते पण नक्की बघून घ्या. तसेच जनरल नॉलेजची पण प्लेलिस्ट तयार केली आहे, त्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत. ते पण तुम्ही बघून घ्या. येणाऱ्या ग्रुप डीच्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, पाण्यामध्ये ध्वनी ऐकण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? हायड्रोफोन, ओडोमीटर, हायड्रोमीटर, ऑडिओफोन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हायड्रोफोन. पुढचा प्रश्न आहे, लाऊडस्पीकरमध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते? ध्वनीमधून यांत्रिक आणि यांत्रिकमधून ध्वनी ऊर्जेत, विद्युतमधून यांत्रिक आणि यांत्रिकमधून ध्वनी ऊर्जेत, ध्वनीमधून विद्युत आणि विद्युतमधून ध्वनी ऊर्जेत का यांत्रिकमधून ध्वनी ऊर्जेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्युतमधून यांत्रिक आणि यांत्रिकमधून ध्वनी ऊर्जेत. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते? डायनॅमोमध्ये, इलेक्ट्रिक हीटरमध्ये, बॅटरीमध्ये, अणुबॉम्बमध्ये. तर रासायनिक ऊर्जेचे विद्युत रूपांतर होते बॅटरीमध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, टेलिफोन लाईनमध्ये प्रवाहित होणारी ऊर्जा कोणती आहे? ध्वनी ऊर्जा, रेडिओ ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्युत ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सदिश राशी आहे? संवेग, दाब, ऊर्जा, कार्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संवेग. पुढचा प्रश्न आहे, लांबीचे सर्वात छोटे एकक कोणते आहे? नॅनोमीटर, फर्मीमीटर, मायक्रॉन यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फर्मीमीटर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सर्वोत्तम आघातवर्धनीय धातू आहे? सोने, चांदी, तांबे, लोह. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, सोने. सोने हा सर्वोत्तम आघातवर्धनीय धातू आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वोत्तम विद्युत सुवाहक धातू कोणता आहे? सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम. तर सर्वोत्तम विद्युत सुवाहक धातू आहे चांदी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूची 1 ग्रॅमपासून 2 किलोमीटरपर्यंत तार बनवणे शक्य आहे? चांदी, तांबे, लोह, ॲल्युमिनियम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोने. सोन्याच्या 1 ग्राम मात्रेपासून 2 किलोमीटरपर्यंतची तार बनविणे शक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूची उष्णतेचे वहन करण्याची क्षमता सर्वात कमी आहे? निकेल, लेड, तांबे, टीन. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, लेड. पुढचा प्रश्न आहे, बोरिक अम्लाचे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, NH3BO3. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे? हृदय, मांडीतील स्नायू, हात का जबडा?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जबडा. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? कानातील, हातातील बोटात, नाकातील का पायातील बोटात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कान. कानामध्ये सर्वात लहान हाड असते, त्याचं नाव आहे स्टेपिस. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब हड्डी कोणती आहे? स्टेपिस, फीमर, पटेला, इनकस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फीमर. आणि स्टेपिस हे आहे कानातील सर्वात लहान हाड. पुढचा प्रश्न आहे मानवामध्ये चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात? 12, 8, 14, 10. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. मानवी चेहऱ्यामध्ये एकूण 14 हाडे असतात. पुढचा प्रश्न आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्र किरण जात असतात, त्यामध्ये होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? परावर्तन, अपस्करण, अपसारण, अपवर्तन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपवर्तन. पुढचा प्रश्न आहे कॉफीमध्ये खालीलपैकी कोणता रासायनिक पदार्थ असतो? कॅफीन, निकोटीन, कॅरोटीन यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅफीन. पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? पिट्युटरी, थायरॉइड, अग्न्याशय यापैकी नाही. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे थायरॉइड. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन बी चे रासायनिक नाव काय आहे? व्हिटॅमिन B1 चे कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल, थायमिन, रेटिनॉल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थायमिन. पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? रात आंधळेपणा, स्कर्वी, बेरी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेरी. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे विद्युत पंख्यामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते? विद्युत ऊर्जेतून रासायनिक ऊर्जेत, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत, गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत. पुढचा प्रश्न आहे रोधाचे एसआय एकक खालीलपैकी कोणते आहे? एम्पियर, ओहम, कुलोम, वॉट. तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओहम. पुढचा प्रश्न आहे तापमानाचे एकक खालीलपैकी कोणते नाही? सेल्सिअस, फॉरेनहीट, पास्कल, केल्विन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पास्कल. पुढचा प्रश्न आहे दाबाचे एसआय एकक खालीलपैकी कोणते आहे? जूल, न्यूटन, डाइन, पास्कल.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पास्कल. पुढचा प्रश्न, KWH खालीलपैकी कशाचे एकक आहे? ऊर्जा, शक्ती, कार्य, संवेग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऊर्जा. ऊर्जेचे एकक आहे KWH. तर हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.